पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार लोकप्रधान न्यूज चॅनल युवा पत्रकार नारायण घंटे यांना जाहीर झाला आहे। गेल्या 9 वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदने व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यावर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचकाठी रद्द करणे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, राज्यातील युट्यूब पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20,000 रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताट मानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन 5 लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे आंदोलन, उपोषण, निवेदनच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे। पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातो। पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चा आदर्श पत्रकार म्हणून लोकप्रधान न्यूज चॅनलचे युवा पत्रकार नारायण घंटे यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष अमर पवार, सोलापूर शहराध्यक्ष अन्सार तांबोळी यांनी दिली आहे। नारायण घंटे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी गावचे रहिवासी असून लोकप्रधान न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत। त्यांचे शिक्षण BA BEd पर्यंत झाले असून पत्रकारितामध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुराच्या बातम्या आपला जीव धोक्यात घालून त्यांनी ग्राउंडवर जाऊन केले आहेत। ते सोलापूर महानगरपालिकामध्ये परिवहन विभागात कंत्राटी वाहक म्हणून काम करत असून नोकरी सांभाळून पत्रकारिता करत आहेत। युवा पत्रकार नारायण घंटे यांच्या पत्रकारितेची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवा पत्रकार नारायण घंटे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। हे यश संपादन करण्यामागे लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक अयाजभाई शेख, उपसंपादक असलम शेख, तौफिक नदाब, सर्व वरिष्ठ पत्रकार जहूर मामू सय्यद, अकबर बागवान, इम्रान सगरी, मैनुद्दीन नदाब, गफूर सौदागर, अल्ताफ शेख, अशफाक नदाब, अली शेख यांचं विशेष सहकार्य लाभल्याचं सांगितलं जात आहे।